तर बंडखोर खासदारांनी दिल्ली गाठली आणि इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील हालचालींना चांगलाच वेग आलाय। खासदारांना रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने नेमकं काय काय प्रयत्न केले बघूया। 17 जूनला सकाळीच ठाकरेंच्या सेनेचे नेते दिल्लीत पोहोचले। 10:02 पत्रकार परिषद घेतली। त्यात संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते। यावेळी फुटलेल्या खासदारांवर 50 कोटींचा आरोप करत राऊतांनी शिवराळ भाषा वापरल्यानं भडका उडाला। एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता। महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही। ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता। अहो, तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात। ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय। तुमच्यात हिम्मत आहे ना, तुमच्यात हिम्मत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा। एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका। काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे। तुम्ही त्यांना निवडून आणलं, इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आणलं, याच्याबद्दल वाद नाहीये। 17 जूनलाच ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदारांची संसदीय दलाची बैठक बोलावली। एकीकडे खासदारांना व्हीप बजावण्यात आला तर दुसरीकडे फुटलेल्या खासदारांनी दिल्ली सोडली। कोण देवदर्शनाला गेलं तर कोणी आपल्या घरी परतलं। हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर चेन्नईला गेले, तिथून ते तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचले। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे वाराणसीला गेले। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव अयोध्येत दर्शनासाठी गेले। तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील मुंबईतल्या आपल्या घरी पोहोचले। त्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात परतले। दिल्लीला गेलेत का नाही याच्याबद्दल अजून मला काही त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही। पुण्यात होते, मुलगा आजारी होता, इथपर्यंत माझं बोलणं झालं होतं आणि माझं बोलणं झालं त्यावेळेस तिने असं म्हणलं की बाबा आपल्याला 20 तारखेचा निकाल आपल्या वडिलांचा जो महत्त्वाचा आहे तो निकाल लागल्याच्या नंतर आपण काय ते माध्यमासमोर आणि लोकांसमोर जाऊन विषय मांडू आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवू। यावरून संजय राऊतांनी फुटलेल्या खासदारांच्या गटावर हल्लाबोल केला। अच्छा, क्या भगवान का आशीर्वाद ले रहे क्या गद्दार? ये नया कौन सा एक शुरू हो गया है परंपरा, गद्दारी करे और भगवान का आशीर्वाद ले। जहाँ जाना है वहाँ जाने दे, डर डर के वो भागते रहेंगे, घूमते रहेंगे। सबके घर की सिक्योरिटी बढ़ा दी है। जहाँ जहाँ उनकी प्रॉपर्टी है, और कल वापस 5-5 करोड़ मिले हैं तो वो पैसे को भी सिक्योरिटी दी है लगता है मुझे।